नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी PSI शारदा चोंधे। आपण स्पेशल पोस्टमन भरतीवाल्या विद्यार्थी मित्रांसाठी हे लेक्चर्स घेत आहोत। बाकीचे सुद्धा सरळ सेवावाले असतील किंवा राज्यसेवाले मित्र सुद्धा अटेंड करू शकतात या लेक्चर्सला। पण पोस्टमन भरतीवाल्यांसाठी हे 5 ते 6 मार्क्स म्हणजे खूप जास्त मार्क्स देऊन जाणारा टॉपिक आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तर आपण खूप शॉर्टकटमध्ये आणि जास्तीत जास्त महत्त्वाचे मुद्दे कव्हर करणार आहोत। तर बघा, आज आपण बघणार आहोत शुंग व कण्व काळ। नेमकं या काळामध्ये काय घडलं, कुठला राजा होता, कुणाचा अंत केलाय, कोण गादीवर बसले, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर आपण बघूयात बघा, शुंग व कण्व काळाची पार्श्वभूमी। तर सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य वंशाचा रासाचा प्रारंभ झाला। सम्राट अशोकाचा मृत्यू झाल्यानंतर जो मौर्य वंश होता त्यांचा रासास प्रारंभ झाला। रास म्हणजे ते नष्ट व्हायला सुरुवात झाली। सम्राट अशोकानंतर गादीवर आलेले राजे दुर्बल असल्या कारणाने या साम्राज्यातील लबान विभाग स्वतंत्र झाले। मौर्य वंशातील शेवटचा राजा आपल्या सैन्याची पाहणी करत असताना त्याचा सेनापती कोण होता? पुष्पमित्र शुंग याने त्याची हत्या केलेली आहे। बघा, हे लक्षात ठेवा, मौर्य वंशाचा जो शेवटचा राजा होता त्याची हत्या त्याचाच सेनापती पुष्पमित्र शुंग याने हत्या करून त्याचा वध केला, म्हणजे हत्या केली आणि स्वतः मगध देशाचा राजा बनला। कोण? पुष्पमित्र शुंग। त्यानंतर बघूयात, तो शुंग वंशाचा असल्याने शुंग घराणे मगधच्या गादीवर आले। म्हणजे ते दोन्ही घराणे आता एकत्र झाले। शुंग घराणे मगधच्या गादीवर आले। त्यांनी वैदिक धर्माचा पुरस्कार केला। या वंशाचा शेवटचा राजा कोण होता? देवभूमी होता आणि हा सुद्धा खूप व्यसनी होता, कर्तव्यशून्य होता। त्याचा वसुदेव कण्व या त्याच्याच प्रधानाने खून केला। आपण वरती बघितलं, त्या घराण्याचा शेवटचा राजा जो होता त्याचा खून त्याच्याच सेनापतीने म्हणजे पुष्पमित्र शुंग याने केला होता। तसंच नंतरच्या काळामध्ये मगधचा शेवटचा राजा देवभूमी होता, तो व्यसनी असल्याने त्याचा सुद्धा खून म्हणजेच त्याच्याच प्रधानाने वसुदेव कण्वने केलेला आहे व कण्व वंशाची सत्ता पुन्हा तिथून पुढे प्रस्थापित झालेली आहे। आणि कण्व वंशाच्या राज्य 112 वर्षे चाललेले आहे, हे लक्षात असू द्या। व कण्व सत्ता अल्पकाल 36 वर्षे टिकलेली आहे। इसवी सन पूर्व 28 मध्ये सातवाहन राजाने मगधवर स्वारी केलेली आहे। शुंग कण्व काळातील राजांनी वैदिक धर्माला पाठिंबा दिला होता, परंतु तरीही हा धर्म जनतेच्या मनाची पकड घेऊ शकलेला नाही, कारण जनतेच्या मनावर कुणाचं बौद्ध व जैन धर्मांच्या अहिंसक शिकवणीचा प्रभाव पडलेला होता। लोकाश्रयामुळे बुद्धकलेचा विकास झालेला आहे। बरहूत, सांची, बुद्धगया येथील स्तूपांचा विस्तार याच काळात झालेला आहे। त्यानंतर आपण बघूयात बघा, स्तूप म्हणजे नेमकं काय। आपण याआधी खूप साऱ्या वेळेस वाचलेलं असतं, सांचीचा स्तूप आहे, इकडचा तिकडचा भरपूर स्तूप आपल्या भारतामध्ये आहे। तर स्तूप म्हणजे नेमकं काय? तर गौतम बुद्ध म्हणजे बुद्धांचे अनुयायी असतील, भिक्षू असतील किंवा महापुरुष असतील, यांची विशिष्ट आकाराची समाधी जी असते ना, तर तिला स्तूप असे म्हणतात। थोडक्यात आणि सोप्या भाषेमध्ये इथं दिलेलं आहे। स्तूपाच्या रूपाने बुद्धांचा संदेश व जीवन सतत जनतेसमोर राहावी, हा मुख्य उद्देश आहे बघा स्तूपांचा। म्हणजे ती समाधी जी असते तर त्या समाधीद्वारे म्हणजे लोकांपर्यंत संदेश पोहोचवला जातो, त्यांच्या जीवन जे आहे ते सतत जनतेसमोर ठेवले जातं, अशा उद्देशामुळे ते स्तूप बांधलेलं असतं। ते एक कलात्मकदृष्ट्याही म्हणजे विशेष प्रसिद्ध असतात हे स्तूप। त्यानंतर लोकांनी स्तूपांना भेटी द्याव्यात म्हणून नगरांमध्ये त्यांच्या रस्त्याजवळ सम्राट अशोकाने अनेक स्तूप उभारलेले आहेत। प्रागैतिहासिक काळात मृत व्यक्तींच्या शरीराचे दफन किंवा दहन केल्यावर त्या अवशेषावर मातीचा किंवा दगडाचा ढिगारा करण्याची पद्धत असायची बघा। कदाचित यातूनच स्तूपाचा विशिष्ट आकार निर्माण झाला असावा। अशा प्रकारे गौतम बुद्ध किंवा बुद्ध धर्मातील महान भिक्षू किंवा शिष्य यांच्या अस्थी असेल, रक्षा असेल, केस असेल, अवशेष जमिनीखाली ठेवून त्यावर स्तूपाची वास्तू बांधण्यात येई जुन्या काळामध्ये। यात सर्वात खाली काय असत बघा, आपण ही आकृती समजून घेणार आहे मित्रांनो। म्हणजे थोडक्यात
हे जे स्तूप असतं बघा, कोणत्याही प्रकारचं स्तूप असेल किंवा कुठेही बांधलेलं असू देत, त्याचा नेमका आकार कसा असतो, त्याच्या कुठल्या भागाला काय म्हणतात, आणि हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला हा प्रश्न जोड्या लावासाठी नक्की विचारला जाऊ शकतो. तर आपण ह्या आकृतीवरून समजून घेऊया नेमकं कशाला काय म्हणतात बघूयात आपण. तर इथे बघा दिलेलं आहे मेढी किंवा दंड. तर बघा आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे मेढी कुठे आहे बघा, हे इथे आहेत. तर याला आपण काय म्हणतो बघू. मेढी किंवा दंड म्हणजे पायाचा चौथरा, म्हणजे हा जो स्तूप आहे त्या स्तूपाचा जो पाया आहे त्याच्या चौथऱ्याला काय म्हणलेलं आहे मित्रांनो, मेढी म्हणलेलं आहे. आता तुम्ही ह्या आकृतीवरून आपण जेव्हा डिस्कस करत आहोत त्यामुळे तुम्ही कधीच या आकृतीला विसरणार नाही येतं. त्यानंतर बघा बीज. बीज कशाला म्हणलेलं आहे, तर मध्यभागी पुरलेले जे अवशेष असते ना, तर त्याला बीज म्हणलेलं आहे. बघा हे जे आहेत ना, तर हे मध्यभाग आहे बघा, आणि तेथे पुरलेले जे अवशेष आहे त्याला बीज म्हणतात. त्यानंतर अंड म्हणजे काय, तर अंड हे बघा इथे दिसत आहे आपल्याला अंड, आणि अर्धवर्तुळाकार स्तूप वास्तूचा मुख्य भाग असतो हा. हे जे अर्धवर्तुळाकार स्तूप वास्तू आहे ना, तर याचा मुख्य भाग म्हणजे काय मित्रांनो, तर अंड. त्यानंतर आपण बघूयात अजून खाली राहिलेले काही त्याचे भाग आहेत बघा. तर हर्मिका म्हणजे काय बघूयात आपण. स्तूपावरील जो चौथारा असतो, म्हणजे हे बघा इथे दिसत आहे आपल्याला हर्मिका म्हणजे काय, म्हणजे हे जे स्तूप बांधलेलं आहे त्याच्यावरील जो चौथारा असतो ना, तर त्याला हर्मिका म्हणतात मित्रांनो. आता तुम्ही आकृतीवरून बघितल्यामुळे कधीच विसरणार नाही. त्यानंतर बघूयात आपण यष्टी म्हणजे काय, तर स्तूपावरील दंड. हे बघा इथे दिसत आहे यष्टी, तुम्हाला हे नाव दिसत आहे बघा सगळ्यात लास्ट वरती हायेस्टला. तर त्याला काय म्हणलेलं आहे, तर यष्टी म्हणजे स्तूपावरील दंड सर्वात वरच्या बाजूला. प्रदक्षिणापथ काय आहे बघूयात आपण. प्रदक्षिणापथ म्हणजे स्तूपाभोवतालचा प्रदक्षिणेचा मार्ग. हे बघा प्रदक्षिणापथ हे बघा इथे दाखवलेलं आहे. तर इथून आत जाऊन इथं म्हणजे प्रदक्षिणा पथ आहे, म्हणजे त्याला फेऱ्या मारण्यासाठी हे जे स्तूप आहे त्याच्या प्रदक्षिणा घालण्यासाठी त्या स्तूपाला त्याला प्रदक्षिणा पथ म्हणलेलं आहे. आणि छत्रावली हा काय प्रकार आहे, दंडावरील छाया. छत्रावली कोठे आहे तिथे आपण बघूयात. बघा हे बघा इथे छत्रावली दिसलेलं आहे, हे दंडावरील छाया याला काय म्हणलेलं आहे, तर छत्रावती म्हणलेलं आहे. तर हे मित्रांनो तुम्ही खूप छान लक्षात ठेवा, कारण तुम्हाला त्यावर नक्की प्रश्न येऊ शकतो. जोड्या लावायला तर हमखास प्रश्न येईल. हे बघा इथे आपल्याला सांचीचा स्तूप दिसत आहे बघा, हे चित्र तुम्ही बघू शकतात सांचीच्या स्तूपाचं. त्याचं आपण वर्णन बघूयात नेमकं सांचीच्या स्तूपाबद्दल काय दिलेलं आहे आपल्याला. तर हा स्तूप सम्राट अशोकाने बांधलेल्या स्तूपांपैकी एक आहे. भव्य आहे, प्रसिद्ध आहे. त्याची मूळ वास्तू ही विटांनी बांधलेली आहे, म्हणजे विटांनी बांधलेली होती. मूळ स्तूप तसाच ठेवून इसवी सन पूर्व 150च्या सुमारास शुंग, आंध्र व गुप्त काळात अनेक वर्षे यांचे बांधकाम आणि विस्तार सुरू होता. त्यामुळे वेगवेगळ्या राजवटींची वैशिष्ट्ये या स्तूपामध्ये आढळतात. बघूयात नेमकी काय वैशिष्ट्य आहे या स्तूपाची, आपल्याला थोडक्यात सांगता आली पाहिजे, किंवा आपल्याला जर प्रश्न आला तर आपला प्रश्न सुटला पाहिजे, अशा प्रकारे आपण बघूयात. तर स्तूपाच्या वेदिकेसह त्याचा विस्तार 120 फूट आहे बघा. त्याची उंची 54 फूट आहे. असं वन लाइनर प्रमाणे सुद्धा तुमच्या लक्षात असायला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपण ह्या ज्या लेक्चरवर चर्चा करणार आहोत, तर यानंतर तुमच्यासाठी मी एकदम आयोगाच्या पॅटर्ननुसार एक टेस्ट पेपर तयार करणार आहे, जेणेकरून तुम्ही जर लेक्चर अटेंड केलेले असतील तर तुमचे आउट ऑफ क्वेश्चन बरोबर येण्याचे चान्सेस असतील. त्यामुळे लेक्चर सुरू असताना लक्ष द्या. खूप सोप्या भाषेमध्ये मी सांगत आहे आणि एक सहज आहे ते. एक्झामला कुठलं काय येणार आहे हे तुमच्या सहज लक्षात राहण्यासारखं आहे. तर आपण बघूयात की आता या स्तूपाबद्दल जर आपला प्रश्न पडला समजा, तर त्याचा विस्तार विचारल्यास 120 फूट आहे. त्यानंतर त्याची उंची 54 फूट एवढी आहे. त्या मेढीची उंची 4.80 मीटर एवढी असून दुसरा प्रदक्षिणा पथ तेथे आहे. त्याच्या भोवती कठडे आहेत. प्रदक्षिणा पथावर येण्यासाठी दक्षिणेच्या बाजूला 2 सोपान म्हणजेच जिने आहे. बघा हा शब्द तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा वापरण्यात येईल. सोपान याचा अर्थ काय आहे दुसरा, जिना. त्यानंतर आपण बघूयात घुमटाकार हर्मिका आहेत. जसं की प्रत्येक स्तूपाला असते तशाच प्रकारे 3 छत्रावली आहेत. स्तूपाच्या 4 बाजूंना प्रवेशद्वारे आहेत, त्याला तोरणे म्हणलेले आहेत. त्यानंतर अतिशय सुंदर असे शिल्पकाम तिथे केलेले आहे. त्यामध्ये बुद्धांच्या जीवनातील व जातक कथांमधील प्रसंग कोरलेले आहे. बघा या स्तूपामध्ये ज्या भिंती रंगवलेल्या असतात त्यावरती हे प्रसंग दिसत असतात. तसेच सांचीचा उठाव
शिल्पे ही बरहूत बुद्धगया येथील शिल्पांपेक्षा उच्च उठावाची आहेत. त्यामुळे आकृती कशी वाटते, ही अधिक सजीव वाटते. आणि दगडातील जे खोदकाम आहे ते सुद्धा शिल्पकाराने चांगले प्रावीण्य म्हणजेच खूप सुंदर पद्धतीने ते कोरलेले आहेत. बघूयात, म्हणजे खूप छान पद्धतीने कोरलेले आहे, याची साक्ष येथे पटवून दिली जाते. शालभंजिका या यक्षिणीची शिल्पे उल्लेखनीय आहेत. सुरुवातीला तोरण लाकडी होते, आता दगडाची तोरणे आंध्र राजाने तिथे उभारलेली आहे. हे बघा तोरणं कशा प्रकारची होती, किती भक्कम पद्धतीने ही तोरणे बांधलेली असायची त्या काळामध्ये. त्यानंतर बघूयात आपण थोडक्यात की जे सांचीचं स्तूप आहे ते कशा पद्धतीने असं ज्वलंत वाटतं. तर तिथे लोकजीवन, धार्मिक उत्सव, घरे, झोपड्या, तटबंदी असेल, ग्रामीण लोकांचे व्यवसाय असतील, विविध प्राण्यांचे आकार असेल, सरोवरे असेल, अशा अनेक पैलूंचे शिल्पांकन तेथे आढळते. मित्रांनो, शिल्पांकन हे बुद्धांच्या जीवनाशी निगडीत असले तरी बुद्धांचे अस्तित्व कोठेही मनुष्य रूपात न दाखवता प्रतिकात्मक रूपात दाखवलेले आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण हीनयान आणि महायान ह्या दोन गोष्टी जेव्हा बघणार आहोत कंपॅरिझन, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे मनुष्य रूपात न दाखवता प्रतिकात्मक रूपात दाखवलेले आहे. म्हणजे हीनयान, याला हीनयान म्हणायचं की महायान, हे आपण नेक्स्ट बघूयात. बघा, त्यानंतर बघूयात आपण बरहूतच्या शिल्पांची या शिल्पांशी तुलना केली. स्पष्टपणे लक्षात येते की येथे शिल्पकलेने प्रगतीचा पुढचा टप्पा गाठलेला आहे. म्हणजे हे जास्त प्रगत शिल्प आहे. बघा येथील त्याच्यामध्ये काय आहे नेमकं, डौलदार मनुष्यकृती आहे, गोल चेहरा दिसतो तिथे, सौंदर्यपूर्ण अलंकार आहे, केश संभार आहे, म्हणजे एकदम ज्वलंत असा नमुना तो उभारलेला आहे. त्यानंतर बघूयात आपण बौद्ध स्थापत्याचे प्रकार आहे. बघा दोन मित्रांनो, म्हणजे एक म्हणजे चैत्य आणि दुसरा म्हणजे विहार. तर नेमकं चैत्य आणि विहारमध्ये काय फरक आहेत हे आपण समजून घेऊयात. तर बघूयात आपण चैत्य म्हणजे काय. तर बघा, सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ अनेक गुहा, स्तूप, त्यानंतर वास्तू उभारलेल्या आहेत. आपण बघितलं आहे. त्यात कोरलेल्या ज्या प्रार्थनेच्या व चर्चा प्रवचनांच्या जागा असतात ना मित्रांनो, म्हणजे जेथे प्रार्थना घेऊ शकतो किंवा चर्चा संमेलन घेऊ शकतो, अशा जागेला चैत्य असे म्हणतात. नक्की तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. खूप सोपं आहे. बघा, प्रार्थनेच्या जागा असतील किंवा चर्चा प्रवचन करत असेल किंवा चर्चा संमेलन होत असतील, अशी जी जागा असते ना, तर त्याला काय म्हणतात, चैत्य म्हणतात. तुम्हाला कधीही चुकणार नाही आता हे तुमचं. चैत्याची रचना म्हणजे आयताकृती सभागृह असतो. कशा प्रकारे असतो, तर आयताकृती असतो. बघा, यात स्तंभयुक्त दालन असतात, स्तूपाच्या पाठीमागे अर्धवर्तुळाकार भिंती असतात, प्रदक्षिणा घालायला प्रदक्षिणा पथ वगैरे तिथे असतो. त्यानंतर आपण विहार म्हणजे काय बघूयात मित्रांनो. तर सम्राट अशोकाने वरील प्रमाणेच उभारलेल्या वास्तूंपैकी बौद्ध धर्मगुरूंना शांत एकांत मिळावा या दृष्टीने जी प्रतिकृती तयार केलेली आहे, म्हणजेच जी गुहा तयार केलेली आहे तर कोरून वगैरे, तर तिलाच विहार असे म्हणतात. म्हणजे या विहारमध्ये धर्मगुरूंना वगैरे, बौद्ध धर्मगुरूंना असेल, त्यांचे अनुयायी भिक्षू जे असतील त्यांच्यासाठी निवांत आणि एकांत किंवा शांततेची जागा म्हणून ज्या गुहा असतात ना, तर त्याला विहार असे म्हणतात. आता तुम्हाला विहार आणि चैत्यमधील फरक नक्कीच लक्षात आला असेल. या खोलीत झोपण्यासाठी एक चौथरा व कोपऱ्यात दिवा ठेवण्याची सोय एवढाच भाग दिसतो. आपण पुढे बघूयात नेमकं काय होतं ते. पुढे पुढे बौद्ध धर्मगुरूंची संख्या वाढल्यामुळे सगळ्याच, जसं की आपल्या लाईफमध्ये संपूर्णपणे चेंज होत गेलं आहे, तशाच प्रकारे यांचं सुद्धा झालेलं आहे. हे धर्मगुरू वगैरे यांची संख्या वाढल्यामुळे ते जे विहार होते ते 2 मजली 3 मजली अशा प्रकारे वाढत गेलेले आहे. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत. बघा मित्रांनो, हीनयान पंथ आणि महायान पंथ यामध्ये नेमका काय फरक आहे. खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे. बघा, तर हीनयान पंथामध्ये नेमकं काय आहे बघूयात आपण. गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना धर्माचे आचरण करण्यासाठी काही नियम घालून दिले होते. त्यात त्यांनी स्वतःची म्हणजे गौतम बुद्धांची कोणत्याही प्रकारची प्रतिमा निर्माण करण्यास बंदी घातली होती. ही लाईन सगळ्यात महत्त्वाची आहे मित्रांनो. गौतम बुद्धांनी कोणत्याही प्रकारची प्रतिमा निर्माण करण्यास बंदी घातलेली होती हीनयानमध्ये. आपल्याला हीनयान आणि महायान यांच्यातील फरक सुद्धा जाणून घ्यायचा आहे. तर इथे काय केलेलं आहे, तर प्रतिमा बनवण्यास बंदी घातली आहे आणि या नियमांचे काटेकोर पालन करत अनुयायांनी बुद्ध प्रतिमांच्या ऐवजी वास्तुशिल्पकलेत गौतम बुद्धांचे अस्तित्व दाखवण्यासाठी मोकळे सिंहासन याचा वापर केलेला आहे. त्यानंतर स्तूपाचा वापर केला. चक्र असेल, हत्ती, घोडा, सिंह,
वृषभ असेल, पादुका असतील इत्यादी प्रतीके वापरली. का तर त्यांची मूर्ती डायरेक्ट तयार न करता या प्रतीकांमधून त्यांनी भगवान गौतम बुद्ध यांना म्हणजे या प्रतीकांद्वारे ते आपल्याला समोर आलेले आहेत. आता महायानमध्ये काय आहेत मित्रांनो, तर महायान पंथामध्ये पुढच्या काळात म्हणजे अलेक्झांडरच्या स्वारीनंतर ग्रीक शिल्पांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या सौंदर्यपूर्ण देवता मूर्ती पाहून बुद्ध अनुयायांनी गौतम बुद्धांच्या प्रेमापोटी बुद्ध मूर्ती मानवी स्वरूपात निर्माण करण्यास सुरुवात केली. बघा हा दोन फरक महत्त्वाचा आहे. हीनयानमध्ये डायरेक्ट मानवी स्वरूपात बुद्धांची मूर्ती तयार केली जात नव्हती, तर महायानमध्ये मानवी स्वरूपात बुद्धांची मूर्ती तयार करण्यात आलेली आहे आणि त्या अनेक सुंदर सुंदर मूर्ती त्यांनी तयार केलेल्या आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थांबूयात.